तुला जपणार आहे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे मंजिरीने मीराचे केस विंचरून देत असताना तिचा एक केस काढून घेतलेला असतो आणि तिचा एक केस काढून घेतल्यानंतर आता ती बेसिंगजवळ येते आणि बेसिंगजवळ येऊन तो केस आता तिच्या स्वतःच्या रक्ताने पूर्ण ओला करायचा असतो. हा तिचा प्रयत्न असतो. आता बेसिंगजवळ आल्यानंतर चाकू हातामध्ये घेते आणि स्वतःचं एक बोट ती कट करून घेत असते. आता बोटाला चांगलंच धार दिल्यानंतर इथे त्यातून रक्त यायला सुरुवात होते. हे सगळं काही करत असताना मंजिरीला खूप त्रास होत असतो, पण तो केस ओला होईपर्यंत ते सगळं रक्त त्या केसावर टाकायचं असतं. तेवढ्यातच इथे आता मीरा आणि त्याचबरोबर अंबिका दोघीजणी असतात. मीराचं लक्ष त्या सगळ्या गोष्टीकडे जातं आणि मीरा म्हणत असते, आईसाहेब हे तुम्हाला काय झालं आहे? त्यावर अंबिका म्हणत असते, अगं मीरा काय बघतेस, पटकन त्यावरती हळद बसव ना. असं म्हणून आता मीरा लगेचच त्या कापलेल्या बोटावरती हळद लावत असते, कारण हा सगळा प्रकार किचनमध्ये घडलेला असतो. तर आता आपण पाहतो की इकडे जी मीरा आहे ती म्हणत असते, आईसाहेब काय झाले, हे सगळं कसं काय कट झालं? अगं मला कळलंच नाही काय झाले म्हणून. आणि त्यावर ती म्हणत असते, पण मी काय म्हणते, तुम्हाला आता हळद लावल्यावर खरंच नक्की बरं वाटेल. त्यावर ती म्हणत असते, हो मला बरं तर वाटणारच आहे, पण अजिबात काळजी करण्याची सुद्धा अजिबात गरज नाही, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो इकडे आता नर्मदाने मामांना कॉल केलेला असतो आणि नर्मदा कंटिन्यू बडबड करत असते. नर्मदा म्हणत असते, काय चाललंय तुमचं, किती वेळ झालं घरी यायला सांगितलंय, पण अजिबात तुम्ही आता घरी आलेला नाही आहात, चाललंय काय तुमचं? ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलत असते आणि सोप्यावरती रेलून बसलेली असते. तेवढ्यातच वेदा आणि त्याचबरोबर अनन्या त्या सोप्याच्या मागे असतात आणि वेदाच्या हातामध्ये ती बाहुली असते. आता वेदाच्या हातामध्ये बाहुली असताना ती इकडे पाहते तर जी नर्मदा आहे ती मात्र खूपच जास्त घाबरलेली असते. आता नर्मदा एवढी घाबरलेली असते की तिला काय करावं काहीच कळत नाही. ताटकन उठते आणि उठून मात्र इथे ती म्हणत असते, काय चाललंय तुमचं, तुम्ही वेड्या आहात का? हे अशा पद्धतीने काय कोणी घाबरवतं का? एखाद्याचा जीव गेला असताना. त्यावर लगेचच आता अनन्या म्हणत असते, अगं काय करतेस हे बघ, फक्त आणि फक्त ती एक खेळ खेळत होती, तुझी मस्करी करत होती. पण नर्मदा मात्र खूपच जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते, ही असली मस्करी कोणी करायला सांगितली? ही अशी मस्करी करून एखाद्याचा जीव जाऊ शकतो ना? तेवढ्यातच नर्मदा ती बाहुली घेते आणि जोरातच आपटून फेकून देत असते. आता मंजिरी आणि त्याचबरोबर अंबिका आणि इथे मीरासुद्धा ह्या तिघीजणीसुद्धा आलेल्या असतात. हे सगळं केलेलं मंजिरीने पाहिलेलं असतं. मंजिरीला तर आता नर्मदाचा खूपच राग आलेला असतो. त्यामुळे ती धावतच त्या बाहुलीकडे जाते आणि म्हणत असते, ह्या बाहुलीला काही झालं तर नाही ना? ही बाहुली ठीक आहे ना? ह्या बाहुलीला काही होता कामा नये, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. तेवढ्यातच आता नर्मदा म्हणत असते, काय चाललंय काय? अगं मंजिरी तू डोक्यावर पडलीस का? असं कसं वागू शकतेस ग? अशी कशी वेदाची खेळण्यातली बाहुली तू फेकून देऊ शकतेस? त्यावर ती म्हणत असते, वहिनी ह्या वेदाने काय केले ती तरी गोष्ट जरा तुम्ही पाहू शकता की नाही? वेदा अशी कशी वागू शकते? आणि एखाद्याला घाबरवताना एखाद्याचा जीव जाईल ह्या पद्धतीने ती वागत होती. अगं पण तिची ती खेळण्यातली बाहुली आहे ना, हे असलं खेळणं, एखाद्याचा जीव घेईल असं खेळणं कोणी खेळतं का? अगं ती तिची बाहुली आहे. मग जर तुला एवढंच वाटत असेल तर एखादं नवीन खेळणं आणून द्यायची. कधीतरी तकलीफ घेतलीस का तू? नाही ना घेतली. त्यावर नर्मदा म्हणत असते, आता खूप होतंय, माझा ह्या घरामध्ये होणारा सतत अपमान मी अजिबात सहन करणार नाही. मला आता ह्या घरामध्ये राहायचंच नाहीये. मी तर हे घर सोडून जाणारच आहे, असं इथे ती बोलते. आणि लगेचच आता मीरा म्हणत असते, आत्या प्लीज शांत हो ना, काय एवढं चिडताय? हे बघा असा विचार करू नका ना, शांत हो ना. का शांत होऊन जातेच मी, असं म्हणून ती जाणार. तेवढ्यातच आता मागून मंजिरी म्हणत असते, नर्मदा आता ह्यावेळी जर तू दादासाहेबांकडे पैसे मागायला जाणार आहेस का, किंवा दादासाहेबांकडे जर तक्रार केलीस तर लक्षात ठेव, तुला ह्यावेळी दादासाहेब पाठीशी घालणार नाही येतं. आणि त्यानंतर मग काय होईल आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टीला तू जिम्मेदार राहणार आहे, समजलं तुला? असं म्हटल्यानंतर आता नर्मदा मात्र तावताव करतच तिथून निघून गेलेली असते. तर इकडे आपण पाहतो की मंजिरीला असं वाटलेलं असतं, नाही नाही ह्या बाहुलीला काही झालं नाही ना, ते महत्त्वाचं आहे. बाहुली सुखरूप आहे ना, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, असं इथे ती बोलत असते. तेव्हाच आपण पाहतो की मंजिरी म्हणत असते, आता केस मिळाला आहे, सगळ्या विधी झालेल्या आहेत, आता ताबडतोब मार्जिटकडे गेलं पाहिजे
आणि तिला राहिलेलं सगळं काही करून घेतलं पाहिजे असा इथे आता ती विचार करत असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मीरा किचनमध्ये काम करत असते. आपला जो अथर्व आहे तो ऑफिसमधून आला असतो आणि ऑफिसमधून आल्याबरोबर तो आता धावतच मीराकडे जातो. मीराकडे गेल्याबरोबर इकडे तो तिला पाठीमागून मिठी मारत असतो आणि मिठी मारल्यानंतर एका पॉईंटला तर इथे जी काही मीरा आहे ती शॉक लागल्यासारखीच त्याच्याकडे पाहते. तिला तर हे सगळं काय चाललंय आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. ती त्याच्याकडे फक्त पाहतच असते. तेव्हा इथे ती म्हणत असते, हो काय करताय, आपण किचनमध्ये आहोत. तेव्हा तो म्हणत असतो, हो मग असू देत ना, त्याने काय फरक पडतोय. अहो पण तरीसुद्धा आपण किचनमध्ये आहोत, कोणी पाहिलं तर पाहू देत, कोणी पाहिलं तर मला काय फरक पडत नाही. आणि इथे मी तुझा नवरा आहे ना, मग त्याने काय फरक पडणार आहे. अहो पण असं कसं वागू शकता तुम्ही, प्लीज बाजूला हो ना. तेवढ्यातच तिथे आता माया आलेली असते, अंबिका आलेली असते. अंबिका म्हणत असते, मीरा असं म्हटल्याबरोबर आता आपण पाहतो की लगेचच मीरा आणि अथर्व बाजूला होतात. अथर्वला तर कळत नाही ही अशी का म्हणते म्हणून, बाजूला का झाली म्हणून. तेवढ्यातच आता मीरा म्हणत असते, हां बोल ना. अगं नाही नाही चालू दे तुमचं, मी जाते. तेवढ्यातच अथर्व म्हणत असतो, इथे कोणीही नव्हतं, मुद्दामून तू अशी वागलेली आहेस ना मला माहिती आहे. मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी तू अशा मुद्दामून केलेल्या आहेस ना मला चांगलंच माहिती. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अथर्व तिला म्हणतो, मला माहिती ना मीरा, तू हे सगळं मुद्दामून करतेस. इथे कोण आहे, इथे कोणीही नाही आहे. मग तरीसुद्धा तू अशी का वागलीस तेच मला काही कळत नाही. बोल ना, का अशी वागलेली आहेस, का केलंस तसं, बोल ना. असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. पण आता मात्र इथे मीरा म्हणत असते, नाही नाही काही नाही, माझी कामं मी करते, तुम्ही बाजूला व्हा बरं. तेवढ्यातच आता इकडे जो काही अथर्व आहे तो म्हणत असतो, मी तुला मदत करणार. कसली मदत करणार आहात तुम्ही, मला कसलीही मदत करू शकत नाही, प्लीज व्हा ना बाजूला. असं म्हटल्यानंतर आता इकडे जी काही मीरा आहे ती अथर्वसोबत मजामस्ती करत असते. अथर्वसोबत मजामस्ती करत असताना आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इकडे यांच्यामध्ये मस्त गाणं सुरू झालेलं असतं. दोघंजणं मस्ती करत असतात. खरं तर मीराला पीठ मळायचं असतं आणि त्यामुळे तिला वरचा पिठाचा डबा पाहिजे असतो. तेव्हा अथर्व म्हणत असतो, ठीक आहे, मी तुला तो पिठाचा डबा काढून देण्यासाठी मदत करतो. आता ती म्हणत असते, कसा डबा काढून देणार आहात. इकडे वेदा आणि त्याचबरोबर जी काही अनन्या आहे ह्या दोघीसुद्धा त्या दोघांना वाकून पाहत असतात आणि वाकून पाहिल्यानंतर इथे त्या डोक्यावर टपलीस मारून घेतात. आता अथर्वचा हात दुखत असतो आणि अथर्वचा हात दुखत असून सुद्धा त्याला कसं काढावं, कशा पद्धतीने करावं हे मात्र अजिबात कळत नाही. तरीसुद्धा ते सगळं काही तो इथे काढण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो की इथे आता काही वेदा आणि त्याचबरोबर अनन्या आहे हे दोघीजणी सुद्धा पाहत असतात. आता इकडे अथर्वच्या डोक्यावर मात्र पीठ पडतं. अथर्वच्या डोक्यावर पीठ पडल्यानंतर इकडे ह्या दोघीजणी सुद्धा हसायला लागतात. आता ह्या दोघीजणी सुद्धा हसत असताना इथे मात्र जी काही मीरा आहे आणि अथर्व आहे हे दोघेजण सुद्धा बाहेर कोण आहे ह्या गोष्टीचा विचार करतात आणि ह्या गोष्टीचा विचार केल्यानंतर इथे आता त्यांना कळतच नाही की काय करावं आणि काय नाही म्हणून. तर आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहतो प्रेक्षकांनो की इकडे आता दुसऱ्या बाजूला जी काही मंजिरी आहे तिने हातामध्ये केस घेतलेला असतो आणि मंजिरीने हातामध्ये केस घेतल्यानंतर आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला ती म्हणत असते, नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा आता पुढच्या विधी आपण ताबडतोब करून घेऊयात. एकदा का पुढच्या विधी झाल्या की मग सगळं व्यवस्थित होईल. तेवढ्यात दादासाहेब आलेले असतात. दादासाहेब आल्याबरोबर ते म्हणत असतात, अगं मंजिरी. आता मंजिरी असं बोलल्याबरोबर मंजिरीच्या हातामध्ये असलेला केस जो आहे तो खाली पडतो आणि मंजिरीच्या हातामध्ये असलेला केस खाली पडल्यानंतर आपण पाहतो की इथे आता तो केस वाऱ्याने उडून गेलेला असतो. मंजिरीचं अजिबात लक्ष नसतं ते म्हणजेच की दादासाहेबांकडे आणि दादासाहेबांकडे मंजिरीचं लक्ष नसल्यामुळे आता तिला काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. ती खूपच जास्त घाबरलेली असते. काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी कळत नसल्यामुळे ते म्हणत असतात, खरं सांगू का मंजिरी, आज मात्र दिवस जो आहे ना तो खूप छान गेला बघ. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की इथे हे बघ आता ना इकडे जो काही आपला अथर्व आहे ना तो सुद्धा आला होता ना, तर मग त्याला थोडासा प्रॉब्लेम झाला, म्हणजे हात वगैरे हलवताना पण डॉक्टरांनी सांगितले ना सगळं व्यवस्थित होईल. तर मग सगळं व्यवस्थित होईल, काळजी करण्याची काहीच गरज नाही आणि सगळं आज ऑफिसमध्ये पॉझिटिव्हच घडले बघ, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो प्रेक्षकांना इकडे मंजिरीचं अजिबात लक्ष नसतं. ते म्हणत असतात, बरं ठीक आहे मी फ्रेश होऊन येतो, तू आटपून घेतो वर. तेव्हा ते दादासाहेब उठायला जातात. आता दादासाहेब उठायला गेल्यानंतर इथे मात्र जोरातच ती म्हणत असते, काय करताय दादासाहेब, प्लीज थांबा ना तिथेच. अगं काय झालेलं आहे,
कशाबद्दल बोलतेस? नाही नाही, त्याचं काय आहे ना, तुम्ही तिथेच थांबा. असं म्हणून ती तिथेच थांबायला लावते आणि तिथेच थांबल्यानंतर आता धावतच जाते आणि धावतच गेल्यानंतर त्यांच्या पायावर केस असतो. तो केस ती पटकन काढून घेते आणि केस काढून घेतल्यानंतर ती म्हणत असते, बघा ना, मावशीना हल्ली व्यवस्थित काही पुसापाशी करूनच घेत नाही येतं. त्यांचं काय चाललेलं आहे ना, तेच मला कळत नाही. असं म्हणूनच ती आता तिथून जात असते आणि हा केस मी पटकन टाकून देते असं सुद्धा इथे ती म्हणते आणि केस टाकायला जाते. आता मंजिरी तो केस घेऊन तर गेलेली असते प्रेक्षकांनो, पण इकडे मात्र जे काही आपले दादासाहेब आहेत त्यांना ह्या गोष्टी अजिबात कळत नाहीत. ते विचार करत असतात की नेमकं हिचं काय चाललंय, असं कसं विचार करते ही आणि एका केसावरून एवढी का घाबरली होती, असा दादासाहेबांच्या मनामध्ये विचार आलेला असतो. तर पाहत राहा तुला जपणारा आहे. भेटूयात अशाच एका नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.